लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा नोकरदारांना मोठा दिलासा. देशातील सर्वसामान्यांचा खिसा भरणारा अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, महिला, तरुणांसाठी अनेक घोषणा. पंतप्रधान मोदींकडून अर्थसंकल्पाचं कौतुक. संसदेमध्ये पुढील आठवड्यात आणणार नवीन आयकर विधेयक. उत्सुकता वाढली. आयकर विधेयकामध्ये काय असणार याकडे लक्ष. मध्यमवर्गीयांसाठीचं हे ड्रीम बजेट. महाराष्ट्राला बजेटमधून मोठा निधी मिळणार, तर शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सर्वाधिक तरतूद. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मोदींचं कौतुक. मोबाईल, इलेक्ट्रिक वाहन, टीव्हीचे पार्ट्स, औषधं, देशांतर्गत निर्माण केलेले कपडे झाले स्वस्त. जनतेला मोठा दिलासा. मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्याचं बजेट सादर होणार. अजित पवार यांचं स्पष्टीकरण. लाडक्या बहिणींचा विचार करून बजेट सादर करणार असल्याचं केलं नमूद. येवल्यातील अवैध धंद्यांविरोधात भुजबळ आक्रमक. राज्यामध्ये इतर ठिकाणी काय चाललंय ते इथे घडवायचं नाही. तालुक्यामध्ये शांतता राहिली पाहिजे. भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गजानन ॲग्रोवर पोलिसांचा छापा. हजारो क्विंटल सरकारी धान्य जप्त. कुर्ल्यातील LBS रोडवरील 2 ते 3 दुकानांना भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. आणि छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये 8 माओवाद्यांचा खात्मा. मोठा शस्त्रसाठा जप्त. सुरक्षा दलाच्या जवानांची मोठी कारवाई.